न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। ज्येष्ठ नागरिक संघ साईनगर मामुर्डी यांच्या वतीनं दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी अलिबाग या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीसाठी तसेच डोक्यामधील ताण कमी करण्यासाठी जे होणारे आजारपण यापासून थोडं दूर प्रसन्नजन्य वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्याचा उपभोग घेता यावा या दृष्टिकोनातून निसर्गरम्य वातावरणामध्ये अलिबागच्या सुंदर अशा समुद्राच्या लाटांचा उपभोग घ्यायला तसेच उंच उंच नारळांचे झाडे अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात ज्येष्ठ नागरिकांची सहल आयोजित करण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला। मनसोक्तपणे ज्येष्ठ नागरिकांनी पाण्यामध्ये आनंद घेत निसर्गाचा पूर्ण एन्जॉय घेतला। तसेच त्यानंतर मनासारखे उत्तम असं जेवण अलिबाग येथील सुंदर अशा नायगाव 15 जवळील रावडी गल्लीमध्ये अर्णव कॉटेज अरुण रावळ यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांची जेवणाची व्यवस्था सुंदर अशी केली। आंघोळीसाठी सुंदर असे सुविधा उपलब्ध करून दिल्या। ज्येष्ठ नागरिक पुण्याहून साईनगर या ठिकाणी पहाटे 5:30 वाजता साई मंदिरापासून गाडीचं पूजन करून गणपती बाप्पा मोरया साईनाथाच्या नावानं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत सहलीला सुरुवात केली। त्यानंतर चहा पिण्यासाठी लोणावळा इथं 10 मिनिटे थांबले। त्यानंतर पेन येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्याची सुविधा सुंदर अशी ज्येष्ठ नागरिकांच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर देसाई तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्तम अशा रीतीनं नागरिकांच्या नाश्त्याची सुविधा केली। त्यानंतर मार्गस्थ होऊन निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडे हवा असं सुंदर अलिबागमधील निसर्गरम्य वातावरण नागरिकांना हवेसे वाटणाऱ्या वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपलं वय विसरतं आनंदानं या सहलीचा पुरेपूर उपभोग घेतला। पाण्यामध्येही लाटांच्या प्रवाहाबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्तपणे आनंद साजरा केला। त्यानंतर नागरिकांनी पुन्हा नायगाव येथील राहुल गल्लीमध्ये येऊन आंघोळ केली। त्यानंतर जेवण उत्तम असं करून अर्धा तास आराम करून पुन्हा गाडी पुण्याच्या दिशेने निघाली। ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव जे काही घरामध्ये आपल्या टेन्शन असतात सर्व टेन्शन बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी आनंदानं ही सहल एन्जॉय केली। गाडीमध्ये मोठ्या उत्साहात येताना जाताना आनंद त्यांनी साजरा केला। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपले वय विसरता नाचून जाऊन सहलीचा पूर्णपणे स्वाद घेतला। तर यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ साईनगरचे संस्थापक अध्यक्ष मधुकर देसाई तसेच उपसंस्थापक सुरेश शेलार अध्यक्ष राजा रामजी दिवेकर डॉक्टर रामदास बहुताटे अप्पा भालेराव मनोजदादा गलांडे अनिल पिंजन खत्री सुरेश वाघ अनुप कुमार रेखवीर मराठे काका प्रशांत बर्मन विजयकुमार स्वामी गणपतराव काका रमेश कोळी सुरेश राठोड गोपी थापा रवी कांबळे इत्यादी सर्व ज्येष्ठ नागरिक सहलीमध्ये उपस्थित होते। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपलं वय विसरून लहान मुलांप्रमाणे आनंदोत्सव साजरा केला। सहलीचा पूर्ण उपभोग घेतला। माणसांच्या प्रत्येक जीवनामध्ये ज्यावेळेस वय वाढत असतं ज्येष्ठ होतात त्यामुळं कामातून रिटायर झाल्याचा नंतर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं मनामध्ये टेन्शन असतं। आजारांचं मुलांचं घरगुती अशा अनेक टेन्शनमध्ये ज्येष्ठ नागरिक वावरत असतात परंतु या सर्वांवरती मात म्हणून त्यांचं मनापासून जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी पुन्हा सर्व दुःख बाजूला ठेवून नवीन जोमानं जीवन जगता यावे वय विसरता यावं आपण अजून वयस्कर न झालो ज्येष्ठ झालो नाही या सर्व कल्पनेत ज्येष्ठ नागरिक संघानं उपक्रम छान राबवलाय। या ज्येष्ठ नागरिक संघाचं पूर्ण चित्रीकरण न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं घेण्यात आले। अलिबाग या ठिकाणी तसेच गाडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आनंद टिपण्याचं काम न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं करण्यात आलं आहे। न्यूज महाराष्ट्र K9चे ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्याचं काम न्यूज महाराष्ट्र K9 न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात आलंय। सर्व ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित आणून नेण्याचे काम सांभाळून प्रत्येकाला आणण्याचं काम संस्थापक अध्यक्ष मधुकर देसाई व सुरेश राऊत त्यांच्या सहकार्यांनी केले। यानंतर संध्याकाळी 10 वाजता साईनगर मामुर्डी या ठिकाणी पुन्हा प्रस्थान हा अलिबागचा बीच आहे आणि खूप एन्जॉय करून आम्ही फार मजा घेतोय। इथं खूप निसर्ग रमणीय ठिकाण आहे। इथं हा पहा एक समुद्र उसळताना दिसतोय आणि खूप हे पाहून आणि एन्जॉय करून आम्हाला मजा येते। सर्व आमची साईनगरची ज्येष्ठ नागरिकांची टीम उपलब्ध आहे आणि खूप एन्जॉय करताना दिसत आहेत। मिस्टर रामदास ताटे पण आहेत, मिस्टर शेलार संतोष शेलार आहेत, मधुकर देसाई पण आहेत।
मी मनोज गलांडे आणि सर्व साईनगरचे ज्येष्ठ नागरिक इथं एन्जॉय करण्यासाठी अलिबाग या ठिकाणी आम्ही एन्जॉय करण्यासाठी इथं आज उपस्थित आहोत. तसं हे खूप ठिकाण एन्जॉय देण्यासाठी चांगलं आहे. आपण पण या प्लेसला व्हिजिट केली तर आपल्याला पण एन्जॉय करता येईल. खूप जबरदस्त आहे पॉईंट आणि तुम्ही पण या पॉईंटला आलात तर खूप तुम्हाला एन्जॉय करता येईल. हे पहा, खूप मस्त ठिकाण आहे. सर्वजण असं मनसोक्त एन्जॉय करता आहेत आणि इथं खूप लाटा पण येतात, खूप मजा वाटते आणि इथं मछली पण खूप आहे. आणि हे बघा माझे सहकारी खूप एन्जॉय करता आहेत आणि या एन्जॉयमेंटचा सर्व आनंद घेत आहेत. साईनगरचे ज्येष्ठ नागरिक, आमचे सहकारी. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.